नमस्कार. आता सध्या श्रावण महिना सुरू होण्याच्या बेतात आहे. आषाढ संपतोय, लवकरच संपेल. श्रावण सुद्धा होईल. सध्या चर्चेत एकच विषय, मासे कधी खायला मिळणार. मासे मिळणार, खायला मिळणार, मासे बंदी उठणार, पण तितक्यात श्रावण सुरू होणार. नक्की ही मासेबंदी म्हणजे नक्की काय, किंवा ही मासेबंदी करायचीच कशाला. एवढा समुद्र पडला आहे, समुद्रात एवढे पुष्कळ मासे आहेत, मग ती मासेबंदी कशाला. आम्ही खातोय तसे खाऊ देत ना. मग तो श्रावण आला, मग ती मासेबंदी आली, हे सगळ्या चर्चा सध्या नाक्या नाक्यावरती बघायला मिळतात. लवकरच गटारी अमावास्या येईल, त्याचेही वेध आता सगळ्यांना लागलेले आहेतच. पण मग ही मासेबंदी नक्की कशासाठी, का. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका तज्ज्ञाकडून मिळवायची, यासाठी आमच्या जागर मीडियाच्या आजच्या या पॉडकास्ट रूममध्ये आज आपल्यासोबत आम्ही बोलवलेलं आहे आपल्या रत्नागिरीतल्या फिशरीज कॉलेजमध्ये, ज्यांनी जीवशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम केलं. गेली 30 वर्ष त्यांनी तिथे मुलांना शिकवलं, फिशरमेन्सना सवय घालून दिली की मासेबंदी काय असते, कशासाठी असते. तर अशा स्वप्नजा मोहिते मॅडम आज आमच्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. नमस्कार मॅडम. जागर मीडियाच्या पॉडकास्ट रूममध्ये तुमचं स्वागत. मी विभा कदम. मॅडम, स्वागत आहे तुमचं. मगाशी जसं मी म्हणाले तसाच हा विषय, हो, मासेबंदी. हो. नक्की मासेबंदी म्हणजे काय, आणि हा विषय तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतोय कसा, सुरू होतो हा विषय. मासेबंदी किंवा मासेमारीची बंदी हा जो विषय आहे हा आपल्यासाठी तसा नवीन नाही आहे. आपण जर आपल्या पूर्वजांचा विचार केला तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिलेली ही एक म्हणता येईल की पौराणिक गोष्टींशी जोडलेली कथा, असं त्याला म्हणता येईल की त्यांनी असं सुचवलं होतं की पावसाळ्यामध्ये मासे खाऊ नयेत. बरं. तर त्याच्या पाठीमागे कारण एक तर असं होतं की पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आपली जी पचन शक्ती आहे, पचन संस्था आहे, ते तिचं काम थोडं मंदावतं आणि मग मासा प्रोटीन्सनी बनलेला, म्हणजे तो इझिली पचवण्यासारखं प्रोटीन आहे माशातलं, पण तरीसुद्धा काही त्याच्याने अपाय होऊ शकेल किंवा पचायला जड जाईल असा एक विषय पूर्वजांच्या आपल्या डोक्यामध्ये कदाचित असेल. पण त्याच्या पाठीमागचं दुसरं एक महत्त्वाचं कारण असं होतं की हाच कालावधी आहे जेव्हा मासळी अंडी घालण्यासाठी किनाऱ्याजवळ येते, आणि त्यावेळेला जर आपण हे मासे पकडले तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये अंडी असलेले मासे पकडू आणि मग त्यामुळे जे प्रजनन होऊन पुढची त्यांची पिढी तयार होणार आहे माशांची, ती होणार नाही. बरं. हा एक विचार त्याच्या पाठीमागे होता. आत्ताच तुम्ही म्हणालात की आत्ता ह्या कालावधीमध्ये जी मासेमारी होईल ती शक्यतो अंडी असलेले मासे जास्त पकडले जातात. पण लहानपणापासून मी कोकणात वावरले आहे, आणि गाभोळी असलेला मासा हा काय व्हॅल्युएबल आहे कोकणामध्ये हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हो. मग ही गाभोळी असलेल्या माशाला उलट जास्त भाव मिळतो. मग ही मासेबंदी तिथे कशी केली जाते, किंवा मासेमारी बंदी इथे कशी शक्य आहे. कसं होतं की या कालावधीमध्ये मासळी जी आहे ती अंडी घालण्यासाठी किनाऱ्याजवळ येते, आणि किनाऱ्या नजदीक असणारे जे खारफुटीची क्षेत्र आहेत जिथे त्यांना निवारा मिळतो किंवा आसरा मिळतो, म्हणजे आपण कांदळवन. तर त्यांची जी मुळांच्या मध्ये मध्ये ज्या जागा तयार झालेल्या असतात खोबणींसारख्या, तर तिथे ह्या माशांना एक उत्कृष्ट असा निवारा मिळतो. तिथे खाद्य पोषक घटक ह्यांचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे योग्य खाद्यही तिथे उपलब्ध असतं. तर हा सगळा म्हणजे एक कालचक्राचा भाग म्हणूया आपण, की मासळी त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीमध्ये या एरियांमध्ये येऊन तिथे अंडी घालते, म्हणजे किनाऱ्याच्या जवळ येते. हो, किनाऱ्याच्या जवळ येते. आणि ही अंडी तिथे साधारणपणे 2 ते 3 महिने त्यांची वाढ होऊन त्यातनं पिल्लं येतात बाहेर. पिल्लांना पण तिथे योग्य वातावरण मिळतं, पोषक घटक मिळतात, त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि मग ती पिल्लं जसा आपण पावसाळा संपत जातो तसं ही पिल्लं मग खोल समुद्राकडे मार्गक्रमण करतात. तर हा जेव्हा भाग आपण विचारात घेतो की मासळी अंडी घालायला किनाऱ्यापाशी येते, आणि त्याच वेळेला जर आपण त्यांना पकडलं, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे त्यावेळेला गाभोळी असलेले मासे मिळतात, आणि गाभोळीला किंमतही भरपूर मिळते. पण हे करत असताना मी एक जीवशास्त्रज्ञ
या दृष्टीने जेव्हा विचार करते तेव्हा माझ्याच नजरेसमोर आपण लाखो करोडो पिल्लांची हत्या करतो अरे बापरे. असं मला वाटतं. म्हणून गाभोळी असलेले मासे खाऊ नये असं आम्ही प्रतिपादन करत असतो. मुळातच मासेमारी बंदी महाराष्ट्रात सुरू झाली ही मुळात केव्हापासून, म्हणजे मासेमारी बंदीच्या ज्या तारखा डिक्लेअर होतात शासनाकडून, ही प्रथा किंवा हा शासन निर्णय नेमका केव्हापासून, किती वर्षांपूर्वीपासून इथे आहे किंवा नुकताच आहे का, की आधीपासून परंपरागत लोकांना माहिती आहे की ह्या तारखांनाच बंदी करायची आहे, नक्की काय? आपल्याकडे परंपरागत हे येतच होतं आणि कोळी समाज जो आहे तो या प्रथेवरती विश्वास ठेवणारा आहे. ओके. त्यामुळे आपल्याकडे शासनाने कायदेशीररित्या हे करण्याच्या आधीपासूनच ही बंदी पाळली जात होती. म्हणजे साधारणपणे जून च्या सुरुवातीपासून आणि नारळी पौर्णिमेपर्यंत ही बंदी पाळली जायची. आणि नारळी पौर्णिमेला रीतसर समुद्राला नारळ अर्पण करून मग हे फिशरमन जे आहेत कोळी समाजातले, तर ते आपली होडी किंवा बोट त्यावेळेला मग बाहेर काढायचे. ते हा जो कालावधी होता याच्यामध्ये 2-3 गोष्टी घडतात. एक तर म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे की मासळी अंडी घालण्यासाठी उद्युक्त होते, ती किनाऱ्यापाशी येते, ते सगळं. त्याच वेळेला इतकी वर्षभर मासेमारी चालू असते आणि बोटी पाण्यामध्ये असतात, तर त्यांच्या डागडुजीची पण गरज असते. तर हाच कालावधी पकडून बोटींची किंवा जाळ्यांची पण निगा राखण्याचं काम केलं जातं. बोटी वर काढल्या जातात, जाळीसुद्धा सोडवून त्याच्यामध्ये काही खराब झालेले भाग आहेत ते त्यांची दुरुस्ती आहे, ह्या गोष्टी हे मासेमार करत असतात. म्हणजे एकूणच मेंटेनन्सचं काम ह्या मासेमारी बंदी या कालावधीमध्ये केलं जातं. हो. आणि आपण बघत असतो की रत्नागिरीच्या किनारपट्टी भागामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी ही जाळी शिवताना अनेक फिशरमॅन आपल्याला दिसतात. हल्ली ते बंदिस्त ह्याच्यामध्ये होतं, पूर्वी ते खुल्या मैदानांमध्ये ही जाळी शिवताना आपल्याला दिसायचे. मासेमारी बंदी आहे आणि या मासेमारी बंदी कालावधीमध्ये गाभोळीची मासे पकडायचे नाहीत, हे खरंच लोकांना पटतं का? आणि हे पटावं यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत, की एक फिशरीज डिपार्टमेंट म्हणून तुमच्याकडून काही वेगळे प्रयत्न किंवा काही अनुभव आहेत का? हो, कसं आहे की कळतं पण वळत नाही असं थोडक्यात त्याला म्हणता येईल. की सगळेच मासेमार म्हणजे कुठल्याही याचे असू देत, कम्युनिटीचे किंवा समुदायाच्यातले असतील, तरी त्यांना हे बरोबर तंत्र माहिती असतं की ह्या कालावधीमध्ये सगळेच मासे, म्हणजे अगदी बांगड्यापासून आपण आता बघितलं तर सगळ्याच माशांमध्ये आपल्याला गाभोळी ह्या कालावधीमध्ये मिळते. आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत हेही त्यांना मनात कुठेतरी माहिती असतं, पण शेवटी त्याला भाव मिळतोय, चांगली किंमत मिळते असं बघितलं की तो मोह होतो की नाही पकडले पाहिजेत. पण जेव्हा मासेमारांना हे आम्ही एक शास्त्रीय तथ्य म्हणून जेव्हा सांगायला जायचं ठरवलं, म्हणजे आमच्या मत्स्य महाविद्यालयाकडून आम्ही त्याच्या बाबतीत काही अवेअरनेस प्रोग्राम्स घ्यायचं जेव्हा ठरवलं, तर तेव्हाची एक गमतीची म्हणावा किंवा एक आठवण अशी सांगते मी तुम्हाला, की जेव्हा आम्ही ते हा प्रोग्राम घेण्यासाठी एका ठिकाणी गेलो होतो, तर मच्छीमार सगळे जमा झाले होते आणि जेव्हा त्यांना आम्ही सुरुवात केली की आपल्याला अशी अशी बंदी आहे आणि त्या कालावधी, तर तेव्हा ते चिडले आमच्यावर. कारण हे एक प्रकारे आम्ही त्यांना, तुम्ही हे करू नका, तुम्हाला आता मिळणारे पैसे, म्हणजे तो जो विषय होता की भरपूर पैसे मिळत आहेत पण आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही हे थांबवा किंवा हे करू नका, त्यामुळे त्यांना राग आला आणि त्या रागामुळे मग थोडंसं तिथे वातावरण बिघडलं. आणि मग ते बिघडलेलं वातावरण बघून तिथल्या काही लोकांनी आम्हाला, आम्ही जे शिक्षक तिथे प्रोफेसर्स आम्ही गेलो होतो, तर आम्हाला तिथून त्यांनी बाहेर काढलं. ओके. तर हे बघितल्यानंतर मला, म्हणजे मी आणि माझ्याबरोबर इतरही माझे सहकारी होते, आम्हाला असं एक जाणवलं की नुसतं कीर्तन केल्यासारखं भाषण करणं उपयोगाचं नाही आहे. तर त्यांना प्रत्यक्ष जर आपण पटवून देऊ शकलो की ह्यामागे काय तथ्य आहे किंवा ह्यामागे शास्त्रीय कारण काय आहे, हे जर आपण त्यांना पटवून देऊ शकलो तर कदाचित त्यांची मानसिकता बदलेल. म्हणून मग जेव्हा नेक्स्ट हे आम्ही घेतलं त्यांचं ट्रेनिंग घेण्यासाठी किंवा त्यांना अवेअरनेस प्रोग्राम, तर त्यावेळेला आम्ही हे असे गाभोळी असलेले मासे घेऊन गेलो तिथे.
आणि मग तिथे त्यांच्यासमोरच ते कापून त्याच्यातली जी गाभोळी, त्या गाभोळीचं तुम्ही वजन करा. मग त्या गाभोळीतला एक छोटा भाग आपण घेतला तर त्या भागामध्ये किती अंडी आहेत ती मोजा. आणि मग एवढी अंडी जर तुम्हाला या छोट्या भागामध्ये म्हणजे 1 ग्रॅम समजा आहे तर 1 ग्रॅममध्ये तुम्हाला 100 अंडी मिळाली तर तुमचे जर त्या पूर्ण गाभोळीचं गाभोळीमध्ये. वजन एवढं आहे तर एक साधा गणिती हे आहे, तुम्ही गणित करून बघा की मला आत्ता इथे किती अंडी मिळाली. हां. तर मग जेव्हा त्या अंड्याचं गणित त्यांनी मांडलं हां. तर लाखो अंडी त्या गाभोळीमध्ये गाभोळीमध्ये होती. आहेत हे लक्षात आलं. बरं. मग एक साधारण नियम असा असतो की जर म्हणजे गाभोळीमध्ये जर जेवढी अंडी आहेत हां. सगळीच्या सगळी अंडी काही उबणार नाहीत, त्यातली काही निसर्गामध्ये होतात. खराब होतील किंवा त्या दुसरे मासे खातील किंवा दुसरे जलचर ती खातील. बरं. तर साधारणपणे 80% तरी त्याच्यातनं पिल्लं बाहेर येऊ शकतात, यशस्वीरित्या जगू हां, शकतात. यशस्वीरित्या जगू शकतात. तर मग जर असं जर असेल हां. तर त्या लाखो अंड्यांमधनं जर तुम्हाला पुढची मिळणारी जी माशांची पिढी आहे ती तुम्ही एका ह्याच्यामध्ये नष्ट केली, एका गाभोळीत. एका गाभोळीत आणि एका माशामध्ये. अरे आणि बापरे. असे तुम्ही जर एक किलोभर जरी हे मासे असे तुम्हाला मिळाले हां. किंवा 100 मासे तुम्ही पकडले तर साधा हिशोब आहे की एका वेळेच्या त्या कॅचमध्ये आपण किती पिल्लं नष्ट केली. अरे बापरे. म्हणजे गाभोळीच्या माशाला मिळणारा भाव आणि पुढच्या लाखो माशांचा भाव याचा जर कम्पेअर हो. करायचं झालं तर खूप मोठा फरक आहे. बरोबर. हां. तर मग ते आणि ही पुढची बाहेर किंवा निर्माण होणारी जी माशाची पिढी आहे तीच तुम्हाला पुढच्या फिशिंग सीझनला मिळणार आहेत. अगदी बरोबर. आणि याच्यातले काही मासे पुन्हा प्रजनन योग्य होऊन पुढची ही जी काही माशाची जी प्रजात आहे ती कंटिन्यू राहणार आहे. बर. जर आपण आधीच काढून घेतले, त्यांना पिल्लं जन्म द्यायला आपण वेळच नाही दिला तर हळूहळू ही प्रजातच नष्ट होईल. पण मग हे पटलं? हां, म्हणजे जेव्हा ते प्रॅक्टिकली करत गेले, बघत गेले, वेगवेगळे मासे घेऊन आम्ही त्यांना ते दाखवलं. म्हणजे आपल्याकडे बांगडा किंवा सौंदाळा मासा आहे, हो. सुरमई आहे. हो. तर ह्या प्रत्येकामधलं जेव्हा त्यांनी ते प्रॅक्टिकली करून बघितलं हां. तेव्हा त्यांना ते पटलं. पटलं. पण मग आत्ता तेव्हा तुम्ही जे अवेअरनेस केला होता तेव्हापासून आत्तापर्यंत एक 20 वर्ष म्हणू शकतो आपण. हो. तर काही फरक पडलेला दिसतो का? हो. हे आता स्वतः मासेमारच कबूल करतात की हे जे आहे ते करणं गरजेचं आहे. ओके. कारण आता हळूहळू जेव्हा आपण कॅच बघतो माशाचा, काही मासे आपल्याकडे आता अगदी कमी झाले आहेत किंवा ते ओके. मिळेनासेही झालेले आहेत. बरं. मग याच्यावरून ते स्वतःच म्हणतात की गेल्या 5 वर्षामध्ये आम्हाला हे मासे खूप कमी मिळाले किंवा 15 वर्षापूर्वी अमुक एक मासा खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळत होता, मोठ्या प्रमाणात मिळत होता. मग आता म्हणजे याच्या पाठीमागचे जे कार्यकारण भाव आहेत ते आता त्यांच्या लक्षात यायला लागले. तरी असे कोणते मासे होते जे कोकणात पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात मिळायचे पण अवेअरनेस नव्हता किंवा मासेमारी बंदी इतक्या सक्षमपणे पाळली जात नव्हती, त्यामुळे कोणत्या प्रकारचे मासे आहेत की जे आता मिळणं हळूहळू कमी झालंय? काही तुमच्या माहितीत असतील तर. याच्यामध्ये ढोमा, बळा, राणी मासा, त्यानंतर सुरमई, जे महत्वाची जी आहे ती, गेदर, असे जे मासे आहेत तर त्यांचं प्रमाण आपल्याकडे आता खूप कमी झालं आहे. बरं. इवन प्रॉन्स किंवा आपली जी कोळंबी आहे त्या कोळंबीच्या प्रजाती त्या पण वेगवेगळ्या प्रजाती आहेत, तर त्यांचंही प्रमाण म्हणजे पूर्वी जसं होतं तसं आता मिळत नाहीये. ह्या सगळी म्हणजे कारणं त्याच्या पाठीमागे एक तर ते गाभोळीवाले पकडले गेले मासे म्हणून पण आहे आणि इतरही कारणांमुळे हळूहळू मासे आपले कमी होत चाललेले. मघासपासून आपण म्हणतोय की ह्या कालावधीमध्ये प्रजनन सुरू असतं माशांचं आणि गाभोळीवाले मासे पकडणं कसं गैर आहे हे तुम्ही आत्ताच आम्हाला सांगितलं. याहीपेक्षा पुढे जाऊन बऱ्याच जणांना छोट्या माशांमध्ये जाम इंटरेस्ट असतो. म्हणजे पापलेट मोठ्यापेक्षा ना छोट्या पापलेटला चव छान असते. ही एक आपल्या डोक्यात बसलेली एक गोष्ट आहे की मासा जेवढा छोटा तेवढा टेस्टी. तर मग आपल्याकडे तसे छोटे मासे म्हणजे मोठे व्हायच्या आधीच त्यांना पकडलं जातं.
तर हा नियम भारतामध्येही त्याला बंदी असणारच कदाचित, पण काय सांगतं तुमचं फिशरीज विभाग, किंवा याचा बाहेरच्या देशात कसा अनुभव आहे, हो. काय सांगाल? ॲक्च्युली मासा छोटा जेवढा, तर त्याच्यामध्ये एक जीवशास्त्रज्ञ म्हणून मला काही काही गोष्टी खटकतात, की आता छोटा मासा आहे तर त्याचं प्रत्येक माशाची एक ठराविक लांबी असते की ज्याला तो प्रजननक्षम बनतो, बरं. किंवा काही वर्ष त्याची असतील तर त्या वर्षाप्रमाणे त्यांची वाढ होते. सगळेच मासे काही एकाच याच्यामध्ये प्रजनन करत नाहीत. तर आपण निदान त्या प्रत्येक माशाला प्रजनन क्षम होण्याची तरी एक संधी दिली पाहिजे. तर याला जर आपण छोटे मासे पकडले तर कदाचित त्याला भाव मिळत असेल, काही जणांच्या म्हणण्यानुसार त्याला टेस्ट असते किंवा असेल, पण आपल्या त्या माशाच्या प्रजातीच्या एकंदरीत कॅचचा किंवा ग्रुपचा जर विचार केला आपण, तर आपण ते मासे आधीच काढून घेतो आहोत. म्हणजे दोन पद्धतींनी आपल्याकडे ही मासेमारीची जो प्रॉब्लेम आहे तो, एक म्हणजे आपण गाभोळीवाले मासे काढतो ज्याला आपण ज्याच्यामुळे पुढची पिढी येत नाही, जन्माला येत नाही, आणि जी छोटी पिल्लं आहेत किंवा जे छोट्या आकाराचे मासे आहेत त्यांना आपण प्रजननक्षम होण्याची संधी देत नाही. तर ह्या दोन याला म्हणजे आम्ही पहिल्या पद्धतीला रिक्रुटमेंट ओव्हरफिशिंग म्हणतो आणि ग्रोथ ओव्हरफिशिंग, म्हणजे प्रजननक्षम होण्याच्या अगोदरच काढून घेतले आणि जे प्रजननक्षम होते तेही काढून घेतले. तर मग हळूहळू संख्या माशाची त्या कमी होत जाते आणि मग आपल्याला कालांतराने असं दिसतं की अरे चहा मासा तर आपल्याकडे मिळतच नाही आहे. जपानमध्ये म्हणजे आपल्याकडेही हे आहेच, म्हणजे आकार किती असायला पाहिजे माशाचा फिशिंग करण्यासाठी त्याच्यावरती निर्बंध आहेत. तसे इतर देशांमध्येही आहेत. तर जपानचीच एक गोष्ट सांगते तुम्हाला की तिथे छोट्या आकाराचे मासे मुळात ग्राहकच विकत घेत नाहीत. तर त्याला जर भावच मिळाला नाही किंवा ते कोणी खरेदीच केले नाही तर ते पडून राहणार. हे मासेमारांना आता चांगलं कळलेलं आहे जपानच्या. त्यामुळे ते बोटीवरच जेव्हा असे त्यांच्या ठरलेल्या आकारापेक्षाही छोट्या आकाराचे मासे जर आले तर ते तिथल्या तिथे सोडून दिले जातात. म्हणजे ते आणलेच जात नाहीत किनाऱ्यावर, ते किनाऱ्यावर आणलेच जात नाहीत. कारण जर त्याला डिमांडच नसेल आणि कोणी घेणारच नसतील तर मग ते आणून उपयोग काय? तेच म्हणजे डिमांड नसल्यामुळे सप्लायचा विषयच नाही, असा तो विषय होतो. म्हणजे एकूणच जपानमध्ये आता ते लोकांच्या म्हणजे त्यांच्यामध्ये ते रुजलंय की छोटे मासे नाही खायचेत, आपल्याला पुढची पिढी हवी आहे, मासे आपल्याला पुढच्या काही काळासाठी अजून लागणार आहेत, त्यासाठी ते रिस्ट्रिक्शन पाळतात. हे रिस्ट्रिक्शन भारतात पाळले जातात का, किंवा काय स्थिती आहे आता भारतामध्ये? आपल्याकडेही आहेत हे, म्हणजे हे निर्बंध आपल्याकडेही आहेत. त्याच्यावरती योग्य तो हे कारवाई त्याच्यावरती केली जाते. हळूहळू हे चित्र आपल्याकडचंही बदलत चाललंय. थोडंसं जे मत्स्य खवय्ये आहेत त्यांनीही थोडं आपल्यावरती बंधनं घालण्याची गरज आहे. तर हे होईल, म्हणजे चित्र अगदी काही वाईट नाही आहे. आपल्याकडे जसं आता हा पावसाळ्यात मासेमारी बंदी हा एक क्लोज सीझन ज्याला आपण म्हणतो तो आहे. इतर देशांमध्ये ते असंही करतात की ठराविक एरियाजच बंद करतात, पूर्ण एरिया. म्हणजे त्या एरियामध्ये फिशिंग करायचं नाही. कारण तिथे जर मासे प्रजननासाठी खास येत असतील तर त्या एरियामध्ये मासेमारांनी जायचंच नाही. क्लोज सीझन तिथे आहेत, क्लोज एरियाज त्यांच्याकडे पाळल्या जातात. असे हे जर आपल्याकडे काटेकोरपणे ह्या गोष्टी पाळल्या गेल्या तर मासेमारांच्या दृष्टीने पण आणि खवय्यांच्या दृष्टीने पण आपल्याला हवे असणारे मासे जे आहेत आणखी काही वर्ष पुढे मिळत राहायला हवेत, अशी जर इच्छा असेल तर हे मात्र करणं गरजेचं, काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे. फिशरीज कॉलेजमध्ये तुम्ही गेली कित्येक वर्ष जीवशास्त्र विभागामध्ये काम केलेलं आहे. मासे समुद्रासाठी आणि तितकेच तिथल्या जैवविविधतेसाठी किती महत्त्वाचा रोल निभावतात हे तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहीत आहे. पण मग ही मासेमारी बंदी असावी किंवा छोटे मासे पकडले जाऊ नयेत, यासाठी आपलं फिशरीज डिपार्टमेंटने काही नियम घालून दिलेले तुम्ही कधी पाहिले आहेत का, आणि काय आहेत हे नियम?
हो, नियम आपल्याकडे आहेत आणि हे सगळ्या मच्छीमारांमध्येही माहिती आहेत बर, पण काय नियम असतात हे? की म्हणजे प्रत्येक माशाची जी ठराविक साईज आहे हां. त्या साईजवरती निर्बंध आहेत की ह्या साईजच्या वरचे मासे पकडावेत, याच्या बरं. खालचे पकडू नयेत. किंवा जाळ्याचा जो आस आहे तोही त्याच्यासाठीही आपल्याकडे निर्बंध. जाळ्याचा जो आस आहे तर तो किती असावा, हां, म्हणजे प्रत्येक जाळ्याच्या मध्ये जो भाग असतो तो किती असावा, त्याच्यावरती निर्बंध आहेत बरं. आपल्याकडे. किंवा ट्रॉल नेट जे आहे त्या ट्रॉल नेटचा जो शेवटचा कॉड एंड असतो, जेव्हा बरं. शेवटचा जो भाग असतो त्याच्या आसाची साईज काय असावी. आता तर असंही आहे की आपल्या नेट्सना टर्टल एक्सक्लुडर डिव्हाइस, म्हणजे त्याच्यातून कासव बाहेर पडू शकतील असे डिव्हाइस. कारण नेट्स म्हणजे ट्रॉल नेट जे आहे ते जेव्हा बोटीच्या मागे ओढलं जातं तर त्याच्यामध्ये बरेचसे माशांबरोबर इतर जलचरही आत जातात आणि मग त्यांना बाहेर पडता येत नाही. तर आता कासवासारखे जर प्राणी त्याच्यामध्ये गेले तर कासव हे श्वसन करण्यासाठी वर येतं. ते पाण्यातला हे घेऊ शकत नाही. पण ते जर त्या जाळ्यामध्ये अडकलं तर त्यांना बाहेर पडणं शक्य होत नाही. तर त्याच्यासाठी ह्या ट्रॉल नेटच्या वरच्या भागाला एक झडपेसारखा भाग असतो की जो आतून ढकलल्यानंतर उघडतो. तर ही अशी कासवं जर आतमध्ये गेली तर ती ते ढकलून बाहेर पडू शकतात. म्हणजे ते त्या नेटमध्ये अडकणार नाहीत. तर असेही डिव्हाइसेस असणं आता कंपल्सरी आहे. तेही आता म्हणजे त्यानुसार फिशरमन आपल्या जाळ्यांमध्ये बदलही करतायत. मासेमारी बंदी केव्हा उठते तर आपल्याकडे इन जनरली 1 ऑगस्ट किंवा ऑगस्ट महिना जवळ आला आणि पारंपरिकरित्या तर नारळी पौर्णिमेला आपण नारळ अर्पण केला पाण्यामध्ये की फिशरमॅन पाण्यामध्ये जाऊ शकतात किंवा बोटी पाण्यात उतरतात. यावर्षी मात्र मत्स्य विभाग मंत्री राणे साहेब यांनी ही बंदी थोडीशी लांबवली आहे. कारण फार सुंदर होतं, ते म्हणजे माशांचा प्रजननाचा काळ. कारण 12 नॉटिकल माइल्सच्या आतमध्ये काही माशांच्या प्रजाती आहेत ज्या प्रजननासाठी येत असतात आणि जर आपण बंदी आधी उठवली तर हे जे प्रजननासाठी आलेले मासे आहेत ते मारले जातील, तर ते मारले जाऊ नयेत यासाठी 12 नॉटिकल माइलच्या बाहेरची जी मासेमारी आहे त्यांना त्यांनी थोडं लांबवलंय. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नाही, इथे कसं होतं की आता हे अगदी योग्य कारण आहे की प्रत्येक माशाला प्रजनन करायला वेळ मिळाला पाहिजे. सगळे मासे जे काही आपल्याकडे आता किनारपट्टीमध्ये महत्त्वाचे मासे आपण म्हणतो तर प्रत्येकाची प्रजननाची जी वेळ आहे ती वेगवेगळी असते. म्हणजे असं नाही झालं की पाऊस सुरू झाला आणि लगेच माशांनी प्रजनन करायला सुरुवात केली. कारण पाण्यामध्ये समुद्रामध्ये होणारे जे बदल आहेत ते बदल ह्या माशांना प्रजननासाठी उद्युक्त करतात. म्हणजे जसं समुद्राचं खळबळणं आहे, पावसामुळे जेव्हा म्हणजे पावसाचं पाणी समुद्रात पडत असताना होणारा जो काही आवाज आहे, त्यावेळेचं तापमान आहे आणि ह्याच वेळेला समुद्रामध्ये अपवेलिंग होतं. म्हणजे समुद्रातलं जे खालचं पौष्टिक किंवा न्यूट्रिएंट रिच पाणी आहे ते वर येतं आणि ढवळला जातो. समुद्र हा असा वरून खालच्या दिशेने आणि खालून वर असा ढवळला जातो. त्यामुळे त्या पाण्याची जी उत्पादकता आहे तीही वाढते. प्राथमिक उत्पादकता वाढते आणि त्यामुळे पाण्यामध्ये पौष्टिक घटक जे आहेत ते तयार होतात. माशांचं खाद्य मोठ्या प्रमाणात तयार होतं आणि ह्या सगळ्या बदलांमुळे मासा उद्युक्त होतो प्रजनन करण्यासाठी. पण त्याच्यामध्येही प्रत्येक प्रजातीचा जो काळ आहे तो वेगवेगळा आहे. काही मासे जूनच्या सुरुवातीला प्रजननक्षम होतील, अंडी घालायला सुरुवात करतील. काही आहेत ते जूनच्या मध्यावरती घालतील, काही शेवटी घालतील. आता यावेळेला जर आपल्याकडचा पावसाळा तुम्ही बघितला तर पावसाळा आपल्याकडचा थोडा अनियमित होत चाललेला आहे. म्हणजे अगदी 7 जूनला म्हणजे 7 जूनला पूर्वीसारखा पाऊस पडत नाही. तर त्यामुळे पाण्यामध्ये होणारे जे बदल आहेत तेही पावसावरती अवलंबून असल्यामुळे पुढच्या ज्या काही घटना आहेत त्या घडायला वेळ लागतो. त्यामुळे मासा जरी असला तिथे तरी त्याला योग्य वातावरण तयार न झाल्यामुळे तो प्रजनन करणार नाही. मग अशा वेळेला आपण आपल्या ठरलेल्या दिवसांप्रमाणे जर बंदी घातली आणि उठवली तर पुन्हा पुढच्या वेळेला मिळणारा जो बंदी उठल्यानंतर मिळणारा जो मासा आहे तो प्रजननयोग्यच असणार आहे. कारण त्याला प्रजननाला वेळच नाही मिळाला, तोच पकडला जाणार. म्हणून हे थोडंसं आणखीन वाढवलं की त्यांना पण आपण चान्स देऊया.
जे काही राहिले असतील किंवा ज्यांचा तो प्रजनन करायचं राहिलं आहे तर त्यांनाही ती संधी मिळेल, हा एक त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. खूपच छान. म्हणजे आम्हाला बघताना, बातमी म्हणून बघताना, अरे अजून आपला मासे खायचा दिवस थोडेसे लांबले, हा इतकाच विचार आपल्या डोक्यामध्ये धावत असतो. पण आपल्याकडेच मुळात पाऊस कमी पडला आहे, किंवा जो पावसाळा आपण कोकणी माणसं किंवा कोकणकर दरवर्षी बघतात मुसळधार, तो पाऊस यावर्षी आपण अनुभवलाच नाही आहे. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी माशांच्या प्रजननासाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत, हे आज तुमच्यामुळे आम्हाला कळलं, की प्रजननासाठीही त्यांना ते वातावरण असणं गरजेचं आहे. ती समुद्रातली खळबळ असेल, जे काही असेल, हे या सगळ्याचा इफेक्ट यांच्या प्रजननावर होतो. नक्कीच. आणि जेवढं माशांचं प्रजनन वाढेल तेवढे आपल्या ताटातले मासेही वाढतील. नक्कीच. नक्कीच. हा सगळाच त्याच्यामध्ये भाग येतो. पुढचा प्रश्न असा असा आहे माझ्याकडे, की आपण रत्नागिरीत राहतो. रत्नागिरीला छान समुद्र किनारपट्टी आहे, पूर्ण जिल्ह्याला आहे. आणि त्याच्याही पेक्षा खास म्हणजे आपल्याकडे छान कांदळवनं आहेत. हो. आणि ही कांदळवनं माशांच्या प्रजननासाठी, की एकूणच मासे या प्रजातीसाठी किती महत्त्वाची आहेत, आणि ती संरक्षित करण्याची जबाबदारी आपली काय आहे? नक्कीच. कारण कांदळवन हा माशांसाठी जसा महत्त्वाचा आहे तसा तो आपल्यासाठीही महत्त्वाचा आहे. त्याला आम्ही बायोझोन्स म्हणतो. कारण समुद्राकडून येणारे जे काही तुफानी वारे वगैरे असतील किंवा जेव्हा काही वादळं येतात तर त्याचा तडाखा पहिले हे कांदळवनं झेलतात आणि त्या वाऱ्याचा फोर्स किंवा वाऱ्याची गती कमी करण्यास मदत करतात. आणि दुसरं हे काम महत्त्वाचं ते करतात म्हणजे ते संरक्षित ठिकाणं पुरवतात माशांना. म्हणजे मासेच असं नाही तर सगळेच जलचर या कांदळवनांवरती अवलंबून असतात. तिथे त्यांना निवारे मिळतात, त्यांना खाद्य तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं. आणि मासे जेव्हा तिथे मासे किंवा इतर जलचर जेव्हा तिथे पिल्लं किंवा अंडी घालतात तेव्हा त्यांना वाढण्यासाठी एक सुरक्षित अशी जागा तिथे मिळते. तर त्या दृष्टीने ही कांदळवनं आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. आणि त्याचं संरक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचंच, म्हणजे किनारपट्टी भागामध्ये राहणारे आपण जे आहोत तर ते आपण सगळ्यांनी त्याचं एक त्याच्याकडे लक्ष देणं किंवा त्याचं संरक्षण करणं हे एक आपलं कर्तव्य ठरतं. अगदी बरोबर. पण ह्याचा अगदी विरोधाभास आता आपण जर साधी नजर टाकली तर बघायला मिळतो. काही कांदळवनं जी शहरांच्या जवळ आहेत तर राजरोसपणे शहरातला कचरा उचलून त्या कांदळवनात टाकला जातो. याचा परिणाम माशांच्या आरोग्यावर काय होतो? हो, कारण कसं होतं की कुठलाही कचरा आहे तर त्याचं कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. मोस्टली प्लास्टिक असतं त्यात. प्लास्टिक असेल तर ते तर कुजणार नाहीच आणि ते तसंच तिथे राहील. त्याच्यामुळे ते जे कांदळवनातल्या ज्या एक क्षेत्र आहेत ती एक प्रकारे काय म्हणता येईल त्याला, की तिथे तो कचरा साठून राहील आणि माशांना, जलचरांना लागणारं जे काही जी एरिया आहे किंवा ते जे क्षेत्र आहे ती त्यांना मिळणार नाहीत. दुसरं म्हणजे काही जलचर असतात, कासव किंवा यासारखे, तर हे प्लॅस्टिक जलवनस्पती, पाणवनस्पती समजून ते खातात. अरे बापरे. आणि ती तर म्हणजे त्यांच्या आतड्यात किंवा अन्ननलिकेत गेली तर ती तिथे अडकून बसतात आणि ती हे जलचर मृत होतात. हे असे परिणाम बरेच होतात. काही इतर कचरा जो आहे, सेंद्रिय कचरा असेल तर तो तिथे कुजतो. कुजल्याने तिथे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि ऑक्सिजन डिप्लिटेड झोन्स किंवा डेड झोन्स ज्याला आपण म्हणतो तशी तयार होतात. म्हणजे तिथे राहणारे जे काही जलचर असतील ते तिथलं वातावरण सहन करू शकत नाहीत. ते एकतर मृत तरी होतील किंवा ती जागा सोडून निघून जातील. म्हणजे जर आपण ही चूक वारंवार करत राहिलो की कांदळवनाचा काय उपयोग आहे, उचला कचरा आणि फेका, तर उद्या आपल्याच ताटातले मासे कमी करायला आपणच कारणीभूत राहणार आहोत. याच्यात मी आणखीन पुढे असं एक सांगते की हे जे प्लॅस्टिक आहे ते हळूहळू समुद्राच्या लाटांमुळे घुसळून वगैरे त्याचे मायक्रोप्लास्टिकमध्ये रूपांतर होतं आणि बरेचसे म्हणजे हे जे मायक्रोप्लास्टिक आहे ते शेवटी या जलचरांच्या शरीरामध्ये जातं. म्हणजे माशांमध्ये सुद्धा आता मायक्रोप्लास्टिक सापडायला लागले. जे आपण खातो त्या माशांमध्ये पण मायक्रोप्लास्टिक सापडायला लागले आणि आपलंच जर रक्त आपण चेक केलं तर आपल्या रक्तामध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिक मिळायला लागलेलं आहे. तर त्यामुळे
तिथून सुरू झालेली जी अन्न साखळी आहे ती आपल्यापर्यंत कशी येऊन पोहोचली हे आता मी काही वेगळं सांगायला नको. बापरे, म्हणजे आपण टाकलेला कचरा आता आपल्याच ताटात हो. यायला लागलेला आहे असं आपण म्हणू शकतो. हे असं फार म्हणतात ना भयानक की आहे. असं म्हणतात ना की समुद्र आपल्यापाशी काहीच ठेवत नाही, हो. तुमचं तुम्हाला परत देतो तो. हो, त्यातलंच हे एक उदाहरण आहे. फारच भयानक आहे हे. म्हणजे आपण कचरा अगदी सहज समुद्रामध्ये पिशव्या फेकून देतात लोक, येता जाता समुद्रावर चालल्यास तर फेकून दे. पूर्वी असाच कचरा फेकला जायचा समुद्रामध्ये जो जैविक होता किंवा ज्याचं विघटन होत होतं. प्लास्टिक पिशव्या नसायच्या. पण आता गेली एक 15-20 वर्ष मागे जाल तर प्लास्टिकचा राजरोस वापर आणि तो तशाच पिशव्या भिरकावत समुद्रात फेकणं, कांदळवनात फेकणं, हे आपल्यासाठी आता नवीन राहिलेलं नाही. पण तुम्ही आता सांगितलंत की हाच प्लास्टिकचा कचरा आता आपल्या पोटातही दिसायला लागलेला आहे. हे फारच भयानक आहे. आणि आज तुमच्यामुळे आम्हाला हे इथे कळलं. मासेमारी बंदी आहेच, या विषयापासून आपण सुरू झालो. आपला पॉडकास्ट आज आपण सुरू केला आणि आपल्या ताटात आलेला प्लास्टिकचा कचरा यावर आज आपण इथे येऊन थांबतोय. तर आपल्याला जर खरंच पुढचे काही वर्ष अजून हेल्दी मासे खायचे असतील तर त्यासाठी काय काय काळजी घ्यावी लागेल आणि काय करावं लागेल माणूस म्हणून किंवा कोकणी माणूस म्हणून, थोडक्यात सांगाल? आता आपण समुद्राच्या इतक्या जवळ राहतो, समुद्राला म्हणजे आपल्या आयुष्याचा तो एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला जेव्हा आपण जपू, त्याची जपणूक जेव्हा आपण करू, त्याला म्हणजे त्याच्यातल्या सगळ्याच गोष्टींची म्हणजे त्याच्यात जलचर आले, त्याचं पाणी आहे, पाण्यामध्ये असणारे घटक आहेत, ह्या सगळ्यांचा शेवटी आपल्याशी खूप जवळचा संबंध आहे. तर एक म्हणजे आणि माणूस हा काही ह्या जैवविविधतेतून वेगळा नाहीये. त्या जैवविविधतेचा एक भाग आपण आहोत, अन्न साखळीचा एक भाग आपण आहोत. कुठल्याही अन्न साखळ्या तुम्ही समुद्रातल्या म्हणा किंवा जमिनीवरच्या म्हणा, ह्याचा जर आपण विचार केला तर त्याचा सगळ्यात शेवटचा किंवा त्याच्यातला सगळ्यात मोठा फायदा उचलणारा कोण आहे तर तो माणूस आहे. तर ह्या दृष्टीने जर आपण त्या समुद्राकडे बघितलं तर त्याला जपणं हे आपल्या म्हणजे कर्तव्य आहेच, गरजही आहे. त्यामुळे एक नागरिक म्हणून किंवा त्या समुद्राच्या पाण्याच्या थेंबावरती, कारण समुद्राच्या पाण्यापासूनच शेवटी ते जलचक्र होणार आहे, पाऊस मिळणार आहे आणि पुढच्या गोष्टी घडणार आहेत. तर तसं बघितलं तर समुद्राच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाशी आपण जोडलेले आहोत. तर हा विचार करून आपण समुद्राची ही काळजी जशी आपण आपल्या घरच्या व्यक्तीची घेतो तशी घ्यावी. आपल्याकडून समुद्रामध्ये कचरा जाणार नाही किंवा त्याच्यात काही दूषित घटक जाणार नाहीत याचा प्रयत्न जर आपण प्रत्येकाने केला तर नक्की आपण त्याचं आयुष्य आणि त्याचं आरोग्य दोन्ही जपू शकू. अगदी धन्यवाद मॅडम. आज तुम्ही आमच्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये आलात. प्रवास आपला मासेमारीपासून सुरू झाला, तो अगदी समुद्राचं आरोग्य आणि त्याच्याशी जोडलेलं आपलं आरोग्य, माशांचं आरोग्य असेल आणि त्याच्याशी जोडलेल्या प्रत्येक जैविक घटकाचं आरोग्य किती महत्त्वाचं आहे इथपर्यंत आज येऊन थांबलेलो आहोत. काही खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्या आम्हाला माहीत नव्हत्या, आमच्या प्रेक्षकांना माहीत नव्हत्या, त्या आज तुम्ही आमच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये आम्हाला सांगितल्यात. तुम्ही इथे आलात त्याबद्दल जागर मीडियातर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद.